उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी, कोकण व गोवा भागात प्रसिद्ध असलेली पारंपरिक सोलकढी आज आपण बनवणार आहोत. ही सोलकढी जेवणानंतर घेतल्यास पचनसंस्था सुधारते, शरीरातील आम्लता कमी करते व आपल्याला दिवसभर हायड्रेटेड ठेवते. तर ही सोलकढी बनवण्यासाठी मी इथे एक अर्धी वाटी नारळ घेतलेला आहे. नारळ स्वच्छ असा धुवून त्याची साली काढून घेतलेत व बारीक असा कट करून घेतला आहे. आता हा कट करून घेतलेला नारळ मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आहे. त्यानंतर 2 चमचे एवढा बीटाचे तुकडे मी घेतलेत. त्यानंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा व 3 लसणाच्या पाकळ्या घेतलेत. अर्धा चमचा जिरे व 1 मिरची यामध्ये घातलेली आहे. 5 ते 6 कोकम मी भिजत घातले होते, त्याचं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. अशा पद्धतीनं पाणी फक्त घालायचं आहे. तुम्ही कोकम देखील घालू शकताय, पण मी फक्त पाणीच घालते आहे. एकदम असं बारीक वाटून घ्यायचं आहे. आपल्याला या नारळाचं दूध काढायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी असं बारीक काढून आपल्याला मी एक बाउल घेतलेला आहे व एक चाळण घेतलेली आहे. यामध्ये या नारळाचं दूध आपण काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने दाटसर असं हे नारळाचं दूध आपल्याला काढून घ्यायचं आहे. 2 ते 3 वेळा मी पाणी घालून एक ग्लास पाणी घालून मिक्सरला असं फिरवून घेऊन दाटसर असं हे दूध नारळाचं काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकताय अगदी व्यवस्थित असं हे नारळाचं दाट असं दूध निघतं. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. दाट अशी सोलकढी ही तयार आहे. आता यामध्ये 2 चमचे साखर व 1 चमचा मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर वरतून कोथिंबीर घालून सर्व करायचं आहे. 4 माणसांसाठी एवढी ही सोलकढी अर्धा वाटी नारळाची तयार होते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. खूप आरोग्यदायी अशी छान सोलकढी तयार आहे. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.